पत्रकार परिषदेमध्ये नंतर प्रवीण दरेकरांनी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल, त्यामुळे मतदारांनी आम्हाला मतदान करा असं आवाहन केलं. याबद्दल काय म्हणतात? नाही, ठीक आहे ना. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने बोलत असतो, सांगत असतो. आमचा पण तोच प्रयत्न चालू आहे की आमची पण सत्ता येणार आहे, म्हणून आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय. पाहूया, दूध का दूध पाणी का पाणी 9 तारखेला तुम्हाला कळलं, 7 तारखेचं मतदान झाल्यावर. आणि आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की माझी ही जनता आम्हाला फसवणार नाही. रायगड जिल्हा परिषदेमध्ये जे आपण राज्यामध्ये युती सरकार होणार आहात, सत्तेमध्ये आपण युतीमध्ये राहणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता आपण पाहिलं, नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी महानगरपालिकेमध्ये युत्या नाही झाल्या, त्या जिल्हा परिषदेमध्ये पण नाही झालेल्या. बघूया काय होतं. निवडून आल्यानंतर आपण सत्तेमध्ये समजू. तेव्हाची बात तेव्हा. रायगड जिल्हा परिषदेमध्ये साधारणतः शिवसेना पक्षाला किती जागा मिळतील? आमचा प्रयत्न चालू आहे की पूर्ण मेजॉरिटीमध्ये येण्याची, आणि त्या त्या दिशेने आमचा कल चालू आहे. सोलापूर तालुक्याचं मागासले पण घालवायचं या प्रेस कॉन्फरन्समध्ये घेतलेल्या मुद्द्यावर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की आपण सातत्यानं हेच मागासले पण घालवण्याची चर्चा करताय, परंतु चंद्रकांत काळे असं म्हणतात की 2014 पासून तुम्ही सत्तेमध्ये आहात, मात्र तुम्ही कोल्हापूरचं मागासले पण का घालवलं नाही. त्यावर उत्तर देताना प्रवीण दरेकरांनी असं उत्तर दिलं की सारखं इथे आलेल्या भरशट गोगालांना चालेल का, त्यांना एकदा विचारा. चालेल ना, आम्हाला काय हरकत नाही ना. काय आहे, त्याचं गाव आहे, त्याचे कार्यकर्ते आहे. आम्हाला सारखं आलेलं आणि नाही आलेलं आता सारखं येता येतं जाईल ना. आणि मागासले पण बरेचशांनी कधीच घालवलेलं आहे. 2021 पासून जो का हाकार माजला, पूर आला, दरडी कोसळल्या, तेव्हा इथं कोण होतं? तेव्हा भरत शेठच होतं ना. आणि भरत शेठने एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जो का हजारो कोटींचा निधी आणला, त्याच्यामुळे आता तुमच्या गाड्या जात आहेत. नाही तर त्यावेळेला अवस्था होती. तुम्ही लोकांनी पण विचारायला पाहिजे की त्यावेळेला जे काय झालं, त्यानंतर जी काही डेव्हलपिंग आपण केलेली आहे ती तुमच्या डोळ्यासमोर आहे. ती जर आम्ही लिस्ट दाखवली तुम्हाला, तर मला वाटतं 2 पानं पुरणार नाही आहेत. आणि या शेवटच्या टोकाच्या खोपल्याच्या मुऱ्यापासून चांदल्याच्या मुरापर्यंत हे जर आपण पाहिलं, तर मला सांगा एवढ्या वर्षात कधी काय होतं का? मग असा कुठला गाव आहे की तिथं भरतशेठचं काम नाही? असं मला एखादं उदाहरण द्या की ह्या गावामध्ये भरतशेठ काम नाही केलं म्हणून मला करावं लागतंय, असं काही नाही ना. आणि ते युतीमधले आमचे आमदार आहेत, त्यांनी पण त्यांचा हे आहे, करतायत ते लोक थोडेफार. नाही करत असेल तर भाग नाही. पण मागासले पण जर कोण बोलत असेल तर आता मागासले पण कुठं राहिले एवढं आम्हाला ते दाखव. मागासलेपणाचा अर्थ काय की बाबा तिथली डेव्हलपिंग झाली नाही, रस्त्यांची, पाण्याची, सभागृह, सभामंडप जे काय आहे, हे जर झालं नसेल तर मागासलेपणा आम्ही ठरवतो. बाकी जे काय MIDCचा विषय होता तो तिथल्या ग्रामस्थांनी त्यावेळेला स्वीकारला नाही. प्रभाकर मोरे असताना पंचतारांकित MIDC हे आपण तिथंच आणली होती, परंतु तिथल्या हे काय ग्रामस्थांनी त्यावेळेला स्वीकारलं नसल्यामुळे ती इकडं आम्हाला महाडला परत आणावी लागली.